दैवताचे नाव सिद्धेश्वर अशा या पावनभूमीमध्ये अधिकारी श्री माननीय साहेब आपल्यासोबत आहे. नमस्कार सर. आज आपण प्रामुख्याने इंद्रायणी नदीकडे लक्ष दिलं त्याबद्दल तुमची इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. आज जे आपण काम करत आहे याचा मूळ उद्योग काय? या ठिकाणी ते पाहते की इंद्रायणी पात्रामध्ये प्रमाणामध्ये जलपर्णी अनावश्यक बांधलेला आहे. तर ते जलपर्णी आणि अनावश्यक काढण्याचे काम काही लोकांचा प्रश्न असा आहे की जो आता घाट आहे त्याचे पण सौंदर्यीकरणामध्ये खराब झाले होते. या बाबतीत आपलं स्टेटमेंट काय? सौंदर्यीकरण म्हणण्यापेक्षा आपण नदीमध्ये शहराचं जे डायरेक्ट पाणी मिसळतं ते प्रक्रिया करून सोडण्यासाठी आपण STP तयार करत आहोत. तर STPला जोडणारी जी मुख्य ट्रंक लाईन आहे जे पाणी नदीत डायरेक्ट मिसळतं ते न मिसळता आपण मेन ट्रंक लाईनद्वारे STPपर्यंत घेऊन जाणार आहोत जेणेकरून पात्रामध्ये कसलाही वाटप मिसळणार नाही पूर्णपणे त्या पाण्यावरची प्रक्रिया होईल. पण आता जो घाट खराब झालेला आहे तो ॲज इट इज होत आम्ही करून देणार आहोत. पण आता जो आपला STP चालू करणार आहोत हा किती MLDचा आहे? तो एकूण 4 MLDचा आहे. शहरात जो निर्माण होणारं पाणी आहे त्याच्यावरती प्रक्रिया केली जाणार आहे. पण आपल्या शहरातून एकंदरीत एका दिवसाला किती MLD बाहेर पाणी पडतं खराब? आपल्या ह्याच्यामध्ये 4.8 MLD पाणी बाहेर पडतं. हल्ली हद्दीतील जे पाणी आहे PCMCचं जो प्रोजेक्ट चुरंजीमध्ये तयार होतो त्याच्यामध्ये 2 MLD पाणी हे नगर परिषदेचं आहे. त्याच्यामुळं आमचा जो 4 MLDचा प्रकल्प आहे तो 2.8 MLD पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी हा पुरेसा आहे. आणि आता जे रिव्हर डेव्हलपमेंट प्लॅन आहे जो गव्हर्नमेंटने मंजूर केलेला आहे या बाबतीत आपल्याकडे वर्कआउट कुठले आहेत का सध्या? याबद्दल मला अजून कुठलीही कल्पना नाही. निश्चितच धन्यवाद. आता शहराचा आपल्या हातून जो नदीचा विकास होतोय त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.